जळगावच्या ममुराबाद गावामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय सुरू आहे। पहिली ते 7वीचे वर्ग या शाळेमध्ये भरले जातात, मात्र विद्यार्थ्यांना वर्गात बसण्यासाठी बेंच नसल्याने विद्यार्थ्यांना जमिनीवरच बसून शिक्षण घ्यावे लागते। तसेच छतावरील पत्रे देखील तुटलेत। शाळेतील मुलांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असल्याचे चित्र आहे। याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। लोकशाहीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेची शाळा असेल, महापालिकेची शाळा असेल, याची रियालिटी जर चेक केली तर परिस्थिती मात्र वेगळीच समोर आलेली आहे। आपण आहोत जळगाव जिल्ह्यातील ममुराबाद या गावामध्ये आणि ममुराबाद गावामध्ये जिल्हा परिषदेची मराठी शाळा ही भरल्या जाते आहेत। पहिली ते 7वीचे वर्ग या ठिकाणी भरल्या जातात। शाळेच्या समोरील जो वटा आहे तो वटा देखील आपण वट्याची जर परिस्थिती पाहिली तो नादुरुस्त अवस्थेत असल्यामुळे या ठिकाणी ज्या आसाऱ्या आहेत त्या देखील बाहेर निघालेल्या आहेत। तुटलेले वटे या ठिकाणी आपण पाहतो आहोत। त्याच पद्धतीने या ठिकाणी जवळपास खूप मोठं शाळेचं हे मैदान, या मैदानाचा जर विचार केला तर पावसामुळे या मैदानावरती मोठ्या प्रमाणात चिखल हा साचलेला आहे आणि या चिखलामधूनच विद्यार्थ्यांना वर्गात जावं लागत आहे, शिक्षण घ्यावं लागत आहे। शाळेच्या मैदानामध्ये काही ठिकाणी दारूच्या बाटल्या देखील आढळलेल्या आहेत। रोज सकाळी आल्यानंतर विद्यार्थ्यांना ह्या दारूच्या बाटल्या फेकाव्या लागतात, उचलाव्या लागतात। शिक्षकांना शाळेची पटांगण हे साफ करावं लागतं। अशी परिस्थिती या शाळेची या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे। आता या सर्व गोष्टींवर प्रशासन असेल, शासन असेल, सरकार असेल काय कारवाई करतं हे पाहणं आता गरजेचं ठरणार आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।